नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानाचे 70 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि उत्तर आहे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत अशोक मेहता। प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना होते? तर भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणना होत असते। प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कुणी म्हटले? तर हे म्हटलेलं आहे महात्मा गांधी यांनी की भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल। प्रश्न 4, भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे? उत्तर आहे जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट, ज्याला आपण JNPT किंवा न्हावाशेवा बंदर असे देखील म्हणतो। तर हे जगातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर आहे। प्रश्न क्रमांक 5, कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा हा शरावती नदीवर आहे। या धबधब्याला आपण जोग धबधबा असे देखील ओळखतो आणि तो कर्नाटकातील शिमोगा या जिल्ह्यामध्ये आहे। शरावती नदीतून हा धबधबा 253 मीटर म्हणजेच 829 फूट एवढ्या उंचीवरून खाली कोसळतो। तर यावरही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तर रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे ॲनिमिया या आजाराचे लक्षण आहे। तर रक्तातील तांबड्या पेशींचा अकाली नाश होणे हे हेमोलायटिक ॲनिमिया या स्थितीचे लक्षण किंवा या आजाराचे लक्षण आहे। यामध्ये सिकल सेल आणि पायरुवेट किनेसची कमतरता यांसारख्या काही आजारांमुळे काय होतं, लाल रक्तपेशींचा नाश होऊ शकतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू कोण आहे? उत्तर आहे विश्वनाथ आनंद। विश्वनाथ आनंद हे पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारे खेळाडू आहेत आणि त्यांना 1991-92 मध्ये बुद्धिबळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार आहे, या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं। प्रश्न क्रमांक 8, सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे? तर सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर भारतातील ओडिसा राज्यातील भुवनेश्वर शहरामध्ये आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे बॉम्बे असोसिएशन। हे बॉम्बे असोसिएशनची स्थापना 26 ऑगस्ट 1852 जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली आहे आणि या संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर जमशेदजी जीजीबाई हे कोण होते? या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, सूर्यास्तानंतरही काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो, याच प्रकाशातील वातावरणातील काय कारणीभूत असते? उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन कारणीभूत असते। प्रश्न क्रमांक 11, दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर दुधाची शुद्धता ही लॅक्टोमीटरने मोजली जाते। प्रश्न क्रमांक 12, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेले? उत्तर आहे कलम 108 मध्ये। तर संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची जी तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 मध्ये केलेले आहे। हे कलम दोन्ही सभागृहांमध्ये गतिरोध निर्माण झाल्यास संयुक्त बैठक बोलावण्यासाठी तरतूद या कलमामध्ये आहे आणि याचे आयोजन कोण करते? तर याचे आयोजन राष्ट्रपती करतात। या दोन्ही सभागृहांना एकत्र करून बैठक बोलवण्याचे जे काम आहे ते कोण करत असतात? राष्ट्रपती करत असतात, कलम 108 अंतर्गत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13, पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले बापूजी अने यांनी आणि हे सत्याग्रह 10 जुलै 1930 रोजी धुंदी घाटात सुरू झालेलं होतं। कोणतं सत्याग्रह? पुसद जंगल सत्याग्रह। प्रश्न 14, कोणत्या दोन ग्रहांना एकही उपग्रह नाही? तर बुध आणि शुक्र हे दोन ग्रह आहेत ज्यांना एकही उपग्रह नाही। बाकीच्या ग्रहांना त्यांचे आपले उपग्रह आहेत आणि सर्वात जास्त जे उपग्रह आहेत ते शनी या ग्रहाला आहेत। ते किती आहेत? आतापर्यंत 145 उपग्रह शनी या ग्रहाचे म्हणजे अस्तित्वात असलेले माहीत झालेले आहेत।
प्रश्न 15. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 20.94% म्हणजे 21% जवळजवळ आहे. आणि वातावरणामध्ये सर्वात जास्त जर आपण प्रमाण पाहायला गेलं तर नायट्रोजनचं आहे, सुमारे 78% आहे. आणि नायट्रोजन नंतर ऑक्सिजन हा दुसरा सर्वात मुबलक वायू आहे. म्हणजे सर्वात जास्त नायट्रोजन नंतर सापडणारा वायू कोणता आहे? तर ऑक्सिजन आहे, जवळजवळ 21% आपण म्हणू शकतो त्याला. पुढचा प्रश्न 16. 2000 रुपयेच्या मूल्याच्या नोटेवर कोणते चित्र आहे? उत्तर आहे मंगळयानाचे. तर 2000 रुपयाची जी नोट आहे, या नोटेचा रंग कोणता आहे पहा. या नोटेचा रंग आहे मॅजेंटा म्हणजेच जांभळा. आणि या नोटेवर मंगळयानाचं चित्र आहे. प्रश्न 17. कोणत्या जीवनसत्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्व असं म्हणतात? उत्तर आहे व्हिटॅमिन डी, किंवा आपण त्याला मराठीमध्ये ड जीवनसत्व देखील म्हणतो. तर या ड जीवनसत्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्व असं म्हटलं जातं, कारण हे जीवनसत्व सूर्याच्या प्रकाशातून आपल्याला भेटत असतं. प्रश्न 18. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 19. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 20. महाराष्ट्राचे भारताच्या एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किती टक्के आहे? उत्तर आहे 9.23%. हे 2011च्या जनगणनेनुसार प्रमाण आहे. प्रश्न 21. आनंदवन हे कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आनंदवन ही कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी जी संस्था आहे ती चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आहे. प्रश्न 22. रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? तर रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतीय चलन आणि वित्त रॉयल कमिशनच्या म्हणजेच हिल्टन यंग या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेले आहे. प्रश्न 23. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तेलंगणा. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र तेलंगणाच्या हैदराबाद शहरात आहे, जे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 24. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका, ज्याला आपण रेशन कार्ड देखील म्हणतो, तर ते पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. प्रश्न 25. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? तर भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे परमवीर चक्र. प्रश्न 26. उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? उस्ताद बिस्मिल्ला खां या शहनाई या वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न 27. ओरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे? ओरस बुद्रुक हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. प्रश्न 28. कोणत्या झाडाला फ्लेम ट्री म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे गुलमोहर या झाडाला फ्लेम ट्री म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29. हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे शहर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न 30. ऑलिम्पिक खेळाची देवता कुणाला समजले जाते? उत्तर आहे झ्यूस. प्रश्न 31. मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते आहे? तर मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे ज्ञानप्रकाश, ज्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे? 1904 पासून झालेले आहे. प्रश्न 32. पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे गाव सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. उत्तर आहे सातारा जिल्हा. तर भिलार हे गाव जगातील दुसरे तर पहिले गाव कोणते आहे? तर पहिले गाव आहे ब्रिटनमधील ओनवे. हे गाव कशासाठी पहिलं स्थानावर आहे? तर पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणारं पहिलं गाव कोणतं? तर ब्रिटनमधील ओनवे हे गाव आहे. आणि आपल्या भारतामध्ये जे आहे, तर आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणतं आहे? ब्रिटनमधील ओनवे हे गाव. आणि दुसऱ्या क्रमांकाला कोण येतं? तर सातारा जिल्ह्यातील भिलार हे गाव. पुस्तकांच्या संग्रहाबद्दल हे दोन गावे प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 33. रक्ताच्या कर्करोगास काय म्हटले जाते? उत्तर आहे रक्ताच्या कर्करोगास ल्युकेमिया म्हटलं जातं. आणि हा कर्करोग रक्ताच्या आणि अस्थिमज्ज्याच्या पेशींमध्ये होतो.
असामान्य पांढऱ्या रक्तपेशींची यामध्ये काय होते, वाढ होत असते, ज्यामुळे शरीराचे संक्रमण आणि इतर कार्यांवर परिणाम होत असतो. प्रश्न 34. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर पांढरे सोने म्हणजेच कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न 35. महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना. प्रश्न 36. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे आहे आणि ही रेल्वे कोल्हापूर ते गोंदिया या मार्गावर धावते. सुमारे 1346 किलोमीटरचे अंतर कापते. प्रश्न 37. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता 20 मार्च 1927ला. प्रश्न क्रमांक 38. प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? उत्तर आहे केशव कुमार या टोपण नावाने प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखले जात होते. प्रश्न 39. कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणी लिहिले? तर कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक आहे अनुताई वाघ यांचं आणि हे पुस्तक कोसबाड ठाणे येथे आदिवासी मुलांसाठी चालवलेल्या शिक्षण कार्यावर आधारित आहे. यात अनुताई वाघ यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा अनुभव कथन केलेला आहे आणि हे त्यांचं आत्मचरित्र आहे अनुताई वाघ यांचं. प्रश्न 40. महाराष्ट्रातील कोणते 2 जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? तर महाराष्ट्रातील अनेक अजून असे जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये द्राक्षाचं उत्पन्न घेतलं जातं, पण 2 जिल्हे आहेत जे महत्त्वाचे आहेत, जे द्राक्षाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहेत, ते आहेत नाशिक आणि सांगली जिल्हा. प्रश्न 41. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पंचायत समितीचे उपसभापती. प्रश्न 42. भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर भारतामध्ये एकूण सध्या 25 उच्च न्यायालय आहेत आणि अलाहाबाद उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे. प्रश्न 43. अमोनियम क्लोराईड म्हणजेच डॉट होय, तर अमोनियम क्लोराईड म्हणजेच नवसागर होय. याला अमोनियम क्लोराईड, अमोनियम म्युरिएट, साल अमोनियाक या नावानेही ओळखले जाते. प्रश्न 44. पेसमेकर हे कोणत्या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी वापरले जाते? तर पेसमेकर हे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वापरले जाते. यामध्ये हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो. प्रश्न 45. USB विस्तारित रूप काय आहे? उत्तर आहे युनिव्हर्सल सिरियल बस. प्रश्न 46. बटरफ्लाय ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बटरफ्लाय ही संज्ञा जी आहे ती स्विमिंग म्हणजेच पोहण्याच्या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 47. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मार्गदर्शक तत्वांची तरतूद केलेली आहे? उत्तर आहे भाग 4 मध्ये तरतूद केलेली आहे. प्रश्न 48. सध्या भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर सध्या जून 2025 पर्यंत एकूण 91 रामसर स्थळे आहेत भारतामध्ये. प्रश्न 49. कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हटली जाते? तर शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 50. राज्य पोलीस दल म्हणजे SRPF ची स्थापना कधी झालेली आहे? उत्तर आहे राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPF ची जी स्थापना झाली आहे ती 6 मार्च 1948 रोजी झालेली आहे. प्रश्न 51. नायलॉन आणि रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते? उत्तर आहे नायलॉन आणि रेयॉन हे कापड वनस्पतीजन्य पदार्थापासून बनते. प्रश्न 52. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 26 एप्रिल 1994ला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न 53. शिवाजी महाराजांकडे कोणती जहागिरी नव्हती? उत्तर आहे वाई. प्रश्न 54. खंभात काय आहे? तर खंभात हे आखात आहे. प्रश्न 55. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. प्रश्न 56. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्राचे मुख्य शहर कोणते? उत्तर आहे पुणे. प्रश्न 58. महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणता आहे? उत्तर आहे जांभळी. प्रश्न 59. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? उत्तर आहे शेकरू. प्रश्न 60. महाराष्ट्राचे राज्य पक्षी कोणता आहे? उत्तर आहे हरियाल, ज्याला आपण पिवळ्या पायांचे हिरवा कबूतर म्हणतो. प्रश्न 61.
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तर गोदावरीची आपण जर लांबी पाहायला गेलं तर 1450 किलोमीटर म्हणजेच 900 मैल इतकी आहे. आणि महाराष्ट्रातील गोदावरीची लांबी आहे 668 किलोमीटर. आणि गोदावरीचा उगम कुठे होतो? तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गोदावरीचा उगम होतो. प्रश्न 62. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर. तर समुद्री सपाटीपासून कळसुबाईची जी उंची आहे ती 1646 मीटर आहे, म्हणजेच 5400 फूट एवढी आहे. आणि महाराष्ट्रातील हे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न 63. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न 64. महाराष्ट्राचे राज्यचिन्ह काय आहे? तर भारतीय ध्वज. प्रश्न 65. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 66. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा? उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न 67. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो. प्रश्न 68. महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? उत्तर आहे सोलापूरमधील अकलूज या ठिकाणी कमी पाऊस पडतो. प्रश्न 69. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? उत्तर आहे मुंबई विद्यापीठ. आणि या विद्यापीठाची स्थापना झालेली 1857ला. आणि प्रश्न 70. महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र आहे दर्पण. हे दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? याचे संस्थापक होते बाळशास्त्री जांभेकर. आणि 6 जानेवारी 1932 पासून या दर्पण वृत्तपत्रास सुरुवात झालेली होती. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञानावरचे 70 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.